हॅलो गाईज, कसे आहात सर्वजण? तर तुम्ही हे बघितलंय का? हो, तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल रेग्युलर, तुम्हाला माहित असेल की हे जे मी प्लांट आणलेलं त्याच्यामध्ये छोटं झाड आलेलं ते की आता मोठं झालंय. बघूया आपण कशाचं आहे. मी ते काढणार नाही. तर बघतीये तर काय, अरे आपल्या इथे एक पक्ष्यांनी अंडी दिलेली, 2 अंडी दिलेली आहे. कोणते पक्षी आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ना हे मेल होतं, म्हणजे मे बी हजबंड असेल, ते आणून ते लाकडं देत होतं. आणि जे फिमेल होतं ते लाकडं घेऊन तिथे घर बनवत होतं. आणि तो लुकडा होता आणि ती जाड होती. तर तुम्ही बघू शकता की क्यूट दिसत आहे ते दोघं पण. तर आम्ही असं शूट करत होताना दिसत नव्हतं. देन रात्री झाली, आम्ही गेलो होतो बाहेर. तुम्हाला तर माहिती आहे मंडळामध्ये आमच्या खेळ होता. तर आम्ही गेलो होतो बलून्स आणि जे कप्स असतात ते घेण्यासाठी. सूरज गेला होता मॅच खेळण्यासाठी. मी आणि प्रणय गेलो होतो कॅनॉट या एरियामध्ये. तर आम्हाला जायला उशीर झाला. तर इथं आमच्याशीच मस्ती चालू होती. आणि देन नंतर मॉर्निंगला मला उठणं झालं नाही, कारण की गाईज माझं एवढं डोकं दुखत होतं. मला झाला होता मायग्रेनचा त्रास. मग तसंच मला सूरज घेऊन गेला होता हॉस्पिटलमध्ये. देन घेतला इंजेक्शन. एवढं दुखत होतं. तर सूरजची मस्ती चालू होते, अरे त्याला दुखतंय. पण मी खरंच खूप त्रासामध्ये होते आणि मला नशा चढला होता त्याचा. तर तो उतरवण्यासाठी आम्ही गेलो चाय पिण्यासाठी कॅनॉटमध्ये. कॅनॉटमधला तिथला मला चहा आवडतो. तो बघतो तो काय पॉपकॉर्नचे बाप्पा, हा पण ते फेवरेट आहेत. आणि त्यानंतर सेकंड पण मंडळाला आम्ही व्हिजिट केलं. तर ते पण खूप छान वाटत होतं. तर हे आहे मंडळ. तर तो म्हटला चल मी तुला वडापाव चालतो. पण पुण्यासारखा मला वडापाव भेटलेला नाही आहे. इथे टिक्की देतात गाईज वडापाव म्हणून. ओ, छत्रपती संभाजीनगरमध्ये टिक्की देतात. पाटील मामाचा वडापाव खाऊन असं वाटलं मी खातीये कॉर्नमध्ये बटाटा टाकून, एकदम कडक तळलेलं. आणि ते होतं एकदम कडक. पण खायचा आहे कुठला आपल्याला? पुण्याचा वडापाव. तर कसं आहे, मस्त ना. त्यानंतर रात्री आम्ही खेळलो लेझिम. आम्ही गेम्स खेळलो पण त्याचं काही शूट केलं नाही. आणि त्या गेम्समध्ये मी काय जिंकलेले नाही आहे. काय करणार. तर इथे चाललेलं लेझिम खेळायचं आणि तिथे होता सगळा चिकड. त्या चिकडमध्येच खेळत होतो लेझिम गाईज.